ह्याचा वडील हा पण लेट चाललेला, हा पण लेटच चालेल. 3 वर्षाचं बाळ आहे, ते 3 वर्षाच्या अनुसार डेव्हलप होत आहे का? आम्ही आमच्या पालकांना सुद्धा हेच गाईड करतो की सगळ्यात पहिले तर ते तुम्ही त्याला काहीतरी स्पेशल ट्रीट करणं हे सोडून टाका. नमस्कार, डू ओरिजिनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एका फ्रेश पॉडकास्टमध्ये, नवीन माहितीमध्ये मी तुम्हाला घेऊन आलो आहे. आणि प्रत्येक वेळी आपण वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या माहिती, वेगवेगळी माणसं जी एकदम महत्त्वपूर्ण, जी आमच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठेतरी आपल्याला उपयोगी पडेल अशा पद्धतीचीच माहिती आम्ही तुमच्यासोबत घेऊन येत असतो. असं म्हणतात नाही, असं आहेच की प्रत्येक मूल, जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे देवाघरची फुलं म्हणून ओळखली जातात, बघितली जातात त्यांच्याकडे. आणि जसं जसं ते मूल म्हणजे त्यांना बऱ्याचदा आपण असं म्हणतो की तो मातीचा गोळा असतो आणि त्याला आपण जसा जसा आकार देत जाऊ तसं तसं ते आकार घेत असतं. आणि या सगळ्यामध्येच आता काही कमी अंशी प्रमाणामध्ये फरक आढळून येतो. तो फरक म्हणजे आपण न बोलता डॉक्टरांच्या संज्ञेमध्येच त्याला काय म्हणतात, कसा फरक असतो, या सगळ्यावरती आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. नुकताच 2 एप्रिल रोजी वर्ल्ड ऑटिझम डे पार पडला. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे उपक्रम आपल्याला पाहायला मिळाले. यावरती चर्चा करण्यासाठी, ऑटिझम म्हणजे काय, ऑटिझमचे काय प्रकार आहेत, या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आज CRC मधील अनिशा मॅम आपल्यासोबत आहेत. मॅम, सगळ्यात आधी डू ओरिजिनलमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. मी थेट माझ्या पहिल्या प्रश्नाकडे येईल की जसं आता आपण बघितलं की 2 एप्रिल रोजी सर्वत्र ऑटिझम डे साजरा केला गेला, पण ते साजरा करणं आणि ऑटिझमचं एखादं बाळ किंवा एखादी व्यक्ती घेऊन आयुष्य जगणं याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे काही संस्था असतात, काही चांगले माणसं असतात जे ह्या गोष्टींना साजरं करत असतात किंवा स्पेशल ट्रीट करत असतात, पण ज्यांच्याबरोबर हे 24 तास ही व्यक्ती असते किंवा तसं व्यक्ती पेशंट घरामध्ये असतो, त्यांच्यासाठी ते काय साजरं करणं काय असेल ते त्यांना माहीत असतं. पण सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल की ऑटिझम म्हणजे नेमकं काय? आता हा खूप गंभीर आणि खूप खोल विषय आहे. ऑटिझम हे फक्त जर तुम्ही नाव घेतलं ऑटिझम, तर ह्याच्या मागे जसं तुम्ही बोललात की एक फॅमिली सफर करत असते किंवा कालच नुकता जो वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे गेला, पण फक्त तो दिवस नसून एका कोणत्या फॅमिलीमध्ये ते पूर्ण एक त्यांच्या मुलासाठी ते खूप महत्त्वाचं जर्नी आहे. सो आपण म्हणणार की त्याच्यामध्ये फक्त ते मूल नाही, ते त्यांचे पॅरेंट्स म्हणा किंवा एक्सटेंडेड फॅमिलीज म्हणा किंवा स्कूल हा त्यांच्या आयुष्याचा खूप मोठा पार्ट असतो. सो स्कूल टीचर्स म्हणा, मग स्कूलचे फ्रेंड्स असतात, स्कूलचे तुमचे गार्डनचे फ्रेंड्स असतात. सो तो एक मूल वेगळ्या वेगळ्या ठिकाणी किती कनेक्टेड आहे किंवा त्यांच्या पॅरेंट्स काय सफर करतात किंवा काय जर्नी असते त्यांची रॅदर, आणि त्यांच्या एक्सटेंडेड फॅमिलीची सुद्धा काय जर्नी असते. सो ही जर्नी खूप जास्त डिटेल्डमध्ये आपल्याला समजणं आणि त्यांना एक्सेप्ट करणं हे सध्या आपल्याला करणं गरजेचं आहे. सो ऑटिझम हे काय आहे म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला अंडरस्टँड केले पाहिजे हे आपण तिकडून सुरुवात करूया. सो ऑटिझम काय आहे हे तर इंटरनेटवर तुम्ही सर्च कराल तर डेफिनेटली तुम्हाला पूर्ण एक हिस्ट्री भेटेल की ऑटिझम कधी आलं, कोणी केलं, त्याचे स्केल्स काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये भेटतील. पण ऑटिझम काय आहे हे जर तुम्ही मला विचारला ॲज अ एक्सपर्ट, मी एवढे वर्ष काम करण्यापासून जर जे मी अनुभवलं आहे, सो ऑटिझम हा जो प्रकार आहे ना, सो ब्रेनमध्ये एक आपली बॉडीची आउटलाईन असते. सो ती आउटलाईन इमेज डेव्हलप करण्यासाठी खूप डिफिकल्टीज होते. सो ऑटिझम हा क्रिटिकल फंक्शनिंग ऑफ द म्हणजे की बेसिकली अंडरस्टँडिंग ऑफ द इमेज, सो त्याची बॉडीची प्रतिमा अंडरस्टँड करण्यासाठी डिफिकल्टी होते. सो जर मला माझी बॉडीची इमेजच अंडरस्टँड नाही होते ब्रेनमध्ये, तर मला समोरच्याची कृती कशी कळणार किंवा समोरचा काय कृती करत आहे, काय ॲक्शन करत आहे किंवा काय हावभाव देत आहे, काय इंटेन्शन पास ऑन करत आहे, काय इमोशन पास ऑन करत आहे, तर ही गोष्ट मला कळणारच नाही. सो ह्याची एक आपण बोलू शकतो एक लर्निंग, एक क्रिटिकली लर्निंग डिसफंक्शन हे आपण ऑटिझमला बोलू शकतो इकडे. पण जसं तुम्ही तुमच्या उत्तरात आता म्हटलात की हा खरंच खूप मोठा विषय आणि गंभीर विषय, पण या गंभीरतेकडे जाण्याआधी आता फॉर एक्झाम्पल एखाद्या घरी एखादं बाळ जन्माला आलं आहे आणि पहिल्या 2 महिन्यात तर काही कळत नाही की बाबा त्याच्यामध्ये काय वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा वेगळ्या काही गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्य बाळामध्ये असतात. Right. ठीक आहे, ते 6 महिन्यानंतर 7 महिन्यानंतर कळू लागतात.
पण आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, आपण ज्या फॅमिलीमध्ये राहतो, सो तिथे ह्या गोष्टी आत्मसात करणं, ते स्वीकारणं की बाबा हे काहीतरी वेगळं आहे, इथे बराचसा वेळ घालवला जातो. सो असे जे पॅरेंट्स असतात तर त्यांना, किंवा काही जे अजून पॅरेंट्स झाले नाही आहेत, पॅरेंट्स होणार असतील किंवा यातून सफर करत असतील, त्यांना तुम्ही काय असं सूचना द्याल की बाबा हे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज तुमच्या बाळामध्ये, मुलामध्ये आहेत का, तर तुम्ही इकडे लक्ष दिलं पाहिजे? जसं आता तुम्ही बोललात की 2 महिन्यापर्यंत. सो 0 ते 2 महिन्यापर्यंत बाळ हे इतकं जास्त इंटरॅक्ट करत नाही. मग त्यांना फक्त त्याची आई हवी असते, जी भूक भागवते. त्याच्या व्यतिरिक्त इतके जास्त इंटरॅक्शन्स फॅमिली मेंबर्ससोबत किंवा सराउंडिंगसोबत नसतात. पण जसं-जसं मूल वाढायला लागतं, 2 महिने म्हणा किंवा 4 महिन्याचं बाळ म्हणा, म्हणजे 3 महिन्यापासून जी एक डेव्हलपमेंटला जी सुरुवात होते, सो ती आपली जे सायन्स अँड सिम्प्टम्स जे तुम्ही मला विचारलं, सो प्रॉबब्ली जर आपण असं म्हणलं की 4 महिन्याचं बाळ आहे, मग त्याच्यानंतर 6 महिन्याचं बाळ आहे, मग 12 महिन्याचं, 14 महिन्याचं आणि 16 महिन्याचं बाळ. सो ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मला समोरच्याची कृती करता येणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही मला काय बोलत असाल तर मी तुमच्याकडे बघून हसणं, मग ते बाळ तुमच्याकडे बघतंय का? मग ते बाळ जर तुम्ही त्याला आवाज दिला लाडाने काहीतरी, आपण युज्युअली जे नाव ठेवतो, मग त्या नावाला रिस्पॉन्ड देतोय का? मग आपण खूप एक नाव न घेऊन, आपल्या भारतामध्ये ती सवय आहे, एक नाव न घेऊन वेगवेगळे नावं देणं. सोनू होतं, बाबू होतं किंवा वेगवेगळे नावं आपण भारतामध्ये देतो. मग त्या लाडाच्या नावाने आपण रिस्पॉन्ड करत आहोत का? मग ते आपण तिकडे, ती पण एक रेड साईन्स आहे, रेड फ्लॅग्स आहेत. मग त्याच्यानंतर जसं खेळ खेळणे, सो मग ते खेळ एक ठेवला आहे, मग ते अप्रोप्रिएटली तो त्या एज अनुसार खेळत आहे का, ते पण आपण तिकडे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे आता कसं झालं, इंडिया, आपण भारत म्हटलं की खूप सेन्सिटी रिच आपलं एन्व्हायरमेंट आहे. सो त्याच्यामध्ये मातीमध्ये खेळणं, मग ते कधी कधी असं होतं की मातीमध्ये न खेळणं, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी ना, जेवणामध्ये जसं स्पेसिफिकली की जेवण न खाणे, मग नाही मला हे नको आहे, मग ते नको आहे. मी प्रिफरन्सेस नाही म्हणत आहेत, मी टेक्स्चर म्हणत आहे आता इकडे. मग पिकी इटर्स असतात, म्हणजे लिक्विड फूडच गिळणं हे त्यांचा प्रिफरन्स असतो. मग हे लहान मुलांमध्ये आपण बघणं खूप जास्त गरजेचं आहे. जिकडे आपले ओरो मोटर्स जे सायन्स अँड सिम्प्टम्स आहेत ते तिकडे आपण बघू शकतो. मग सपोज कधी कधी त्यांना जे ओल्या वस्तू असतात ते हात न लावणे, ते पण एक सायन्स अँड सिम्प्टम्स आहेत, जे आपल्याला लहानपणी असं वाटतं की ठीक आहे आता नाही करत आहे, पण हे आपल्यासाठी कधी इम्पॉर्टंटच नसतं. भारतामध्ये आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की बोलतोय की नाही, चालतोय की नाही, बरोबर आहे ना? मग चालण्याचं वय काय आहे ते 1 वर्षाच्या नंतर आहे. किंवा आपण बोलू शकतो, मग कधी कधी पॅरेंट्स काय बोलतात की नाही, ह्याचा वडील हा पण लेट चाललेला, हा पण लेटच चालेल, की काय ना आपल्या खानदानामध्ये जसं सगळं लेट 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 आहे. पण ते लेट ते त्यांच्यासाठी प्रॉब्ली असेल, मग डिस्फंक्शन नसेल. पण तुमच्यामध्ये खरंच का डिस्फंक्शन आहेत का? काय डेव्हलपमेंटल लॅग्स आहेत का? म्हणजे जर 3 वर्षाचं बाळ आहे, ते 3 वर्षाच्या अनुसार डेव्हलप होत आहे का? ते आपल्याला तिकडे बघणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये सायन्स अँड सिम्प्टम्स अजून आपण काय घेऊ शकतो, की जसं सगळ्यात लहान मूल स्कूलला डायरेक्ट आपण टाकत नाही. मग ते कुठे वाढतं? ते घरात वाढतं. मग घरामध्ये वाढण्यासाठी जे सायन्स अँड सिम्प्टम्स आपल्याला समजले पाहिजेत, तर ते काय असले पाहिजे, की बेसिकली की अनुकरण करणं, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं, की इमिटेट करणं, कॉपी करणं. मग आई जशी लिपस्टिक लावते तसं ते बाळ लिपस्टिक लावतंय का? मग केस धुतल्यानंतर आपण जसं टॉवेल गुंडाळण्याचा प्रकार असतो बायकांमध्ये, मग ते तसं कॉपी करत आहे का? किंवा आजोबा चष्मा लावून पेपर वाचतात, मग ते त्याच्या अनुसार करत आहे का? आता हे फक्त नकल न करता त्याच्या मागचा हावभाव समजून घेणे. जसं कधी-कधी आपण होतं, की आई एका प्रकारे ओरडते, की "ए, असं नको करू हां." मग तो टोन, आता जसं तुम्ही मला बोललात, की अवेअरनेस कधी येते, तर लेट अवेअरनेस येते. जसं मी तुम्हाला बोलत होती, की म्हणजे पॅरेंट्स जे आत्ताचे पॅरेंट्स आहेत ते काय बोलतात, की "नाही, नाही, हा आपण लेट बोललेला, तर तुझा मुलगा पण लेट बोलेल." मग आपण 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. जसे माझेच एक्सटेंडेड फॅमिली पॉइंट ऑफ व्ह्यू रिलेटिव्हज होते. सो मी एका फंक्शनमध्ये गेलेली. सो ते मूल होतं 5 वर्षाचं, पण ते बोलत नव्हतं. त्यांचं रिझन तिकडे हे होतं, की ह्याचा पप्पा लेट बोललेला म्हणून हा लेट बोलेल. पण 5 वर्ष हे टू मच टाईम पिरियड जो आपण तिकडे गमावलेला आहे.
आता या 5 वर्षापर्यंत जसं मी तुम्हाला सांगितलं की इंटेन्शन्स, आपले इमोशन्स, आपली थॉट प्रोसेस, आपले विचार हे एकमेकांना सांगता येणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता 5 वर्षापर्यंत त्या मुलाने स्टोरीज सांगणं, कल्पना करणं, या सगळ्या गोष्टीपर्यंत जाणं गरजेचं होतं. पण आता त्याची सुरुवात कुठून होणार होती, की जसं साऊंड काढणं किंवा मोनोसिलेबल्स आपण ज्या गोष्टी बोलतो, 1 शब्द, 2 शब्द, त्या अकॉर्डिंगली आपण जातो. आपण डायरेक्ट जोड शब्दांकडे जात नाही. मग आता त्या मुलासाठी आपल्याला जे काम करणं गरजेचं होतं किंवा एक प्रोफेशनल जेव्हा काम करतो त्याच्यावरती, मग ते बेसिसपासून काम करणं गरजेचं होतं. त्या टाईम पिरियडपर्यंत आपण खूप मौल्यवान जो टाईम आहे, तो ऑलरेडी आपण तिकडे गमावला आहे. सो इकडे घरामध्ये जेवढ्या पण आपण शब्द वापरणे, टोन वापरणे, त्याच्या मागचा जे हावभाव आहे ते वापरणे, ते खूप महत्त्वाचं आहे. सो घरी जितकं जास्त रिच एन्व्हायरमेंट असेल, बोलणं, संवाद साधणं. आता इकडे मी तुम्हाला उदाहरण देईल की फक्त बोलणं हा कॉम्पोनंट नाही आहे. बोलणं म्हणजे काय? स्पीच आला तिकडे, ABCD 1 2 3 4. आता हे बोलणं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की हे आयडेंटिफिकेशन झालं. सो आयडेंटिफिकेशन वेगळं आहे आणि बोलणं वेगळं आहे, संवाद साधणं वेगळं आहे. आता आपण जिकडे करत आहोत ते संवाद साधतोय. माझ्याकडे जे एक्सपर्टीज आहे, जे इन्फॉर्मेशन आहे, मी तुम्हाला विचारते. तुमच्याकडे जे थॉट्स आहेत किंवा क्युरिओसिटीज आहेत, ते तुम्ही मला इकडे विचारत आहात. आता ह्याच्यामध्ये पण सुद्धा व्हर्बल आणि नॉन व्हर्बल हे 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आपल्याला असं वाटतं की खूप बोलणं याच्यावरती आपण खूप जास्त फोकस करतो. पण त्याच्या अगोदर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे येतं. आता नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय? जसं तुम्ही आता माझ्याकडे करत आहात. तुम्ही तुमचं मान डोलवत आहात. तुम्ही मला एक सिग्नल देतात की दॅट युअर अंडरस्टँडिंग. तुम्हाला ती गोष्ट समजत आहे. राईट? सो आता ह्याच्यामधून मला गोष्ट कळत आहे की ओके, युअर अंडरस्टँडिंग, का तुम्हाला अजून क्वेरीज येतात आहे की मी जे सांगत आहे ती गोष्ट तुम्हाला कळून येत आहेत का अजून जास्त त्याच्यामध्ये तुमचे अजून क्वेश्चन्स बनत आहेत, हे मला तिकडून समजत आहे. सो बेसिकली या सगळ्या गोष्टींना अनुकरण करणे. सो या गोष्टी आपण लहानपणीच समजण्यामध्ये येतात. जेव्हा बच्चू 2 महिन्यापासून ते 8 महिन्यापर्यंत किंवा 10 महिन्यापर्यंत जेव्हा बच्चू असतो ना, या सगळ्या गोष्टी इकडे येतं. मग मला दे, तीच गोष्ट मला हवी आहे. तो बोलत नाहीये, तो पॉइंट करत आहे गोष्टींकडे. सो हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. सो रादर दॅन बोलणे न येण्यापेक्षा या सगळ्या गोष्टीकडे सुद्धा आपलं गंभीरतेने लक्ष देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. की मला तीच चिप्स हवे आहे, मला तीच गाडी हवी आहे, मग हे नको, मग नाही, मग तेच. मग ते बच्चू पॉइंट करतच जातं जोपर्यंत आपल्याला कळत नाही. मग ऑटिझमचा जो बच्चू आहे ना, तो या सगळ्या गोष्टींमध्ये नाही करत बिकॉज ती अंडरस्टँडिंगच नसते. मला स्वतःच्या बॉडीची अंडरस्टँडिंग नाही तर मी सराउंडिंगची अंडरस्टँडिंग नाही घेऊ शकणार इकडे. आता तुम्ही म्हटलात की हा विषय जसा मोठा आहे की बाबा नेटवरती त्याच्याबद्दल माहिती आता खूप पेपरमध्ये आर्टिकल्स येतात, वेबसाईट्सवरती आहेत, व्हिडिओज पण आता मोठ्या प्रमाणावरती आहेत ऑटिझमवरती. म्हणजे बघणं वाचणं आलंय, पण अजूनही कुठेतरी ते स्वीकारणं आलं नाहीये. की जसं तुम्ही सांगितलं की एका कार्यक्रमात गेलात, मग तिथे 5 वर्षाचं बाळ असेपर्यंत ते अजून बोललं नव्हतं. म्हणजे एक प्रकारे ते जे ऑटिझम स्वीकारणं आपण म्हणतो की बाबा आहे, असं आहे, आत्ता पुढे काय किंवा आता काय केलं पाहिजे, तर या स्वीकारण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? स्वीकारण्यासाठी सगळ्यात पहिले तर आपल्याला त्याच्याबद्दल जाणकारी असणं गरजेचं आहे. सो सध्या कसं होतं ना, आपल्या भारतामध्ये की खूप लेट होतं. म्हणजे कोणीतरी सांगतं आपल्याला, म्हणजे टीचर्स सांगतात किंवा जसं आता मी त्या फंक्शनमध्ये गेली तेव्हा मी त्यांना त्या गोष्टीबद्दल माहिती दिली. सो ऑटिझमबद्दल ही माहितीच आपल्या सोशल मीडियावरती खूप कमी आहे. जसं आता वी वर डुईंग अ ड्राईव्ह ऑटिझम अवेअरनेस कॅम्पेन आम्ही करत आहोत सोशल मीडियावरती. सो त्याच्यामध्ये आम्ही जस्ट रँडमली स्ट्रीट्सवरती गेलो आणि त्या स्ट्रीट्सवरती जाऊन आम्ही खूप यंगस्टर्सला सुद्धा विचारलं की तुम्हाला माहिती आहे का ऑटिझम काय आहे. सो त्यांचं डायरेक्ट मला उत्तर आलं किंवा माझ्या टीमला उत्तर आलं की आय थिंक काहीतरी मेंटल इलनेस आहे तो. सो मी इकडे म्हणेल मेंटल इलनेस हा कम्प्लिटली वेगळा आहे आणि ऑटिझम हे कम्प्लिटली वेगळं आहे. सो तेच मी म्हणते ना की एक्सेप्टन्स करण्याच्या पहिले आपल्याला अजून जास्त इंडियामध्ये त्याची अवेअरनेस आणणं हे जास्त गरजेचं आहे. आणि एक्सेप्टन्स जसं तुम्ही मला विचारलं, सो एक्सेप्टन्स आपला कधी येईल जेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल जास्तीत जास्त ती गोष्ट झाली आहे. आता ठीक आहे, फरक नाही. आपण भारतामध्ये कसं ना, आपण त्याच गोष्टीला रिडू करत असतो. हे माझ्यासोबत कसं झालं, हे माझ्यासोबत झालंच नाही पाहिजे, म्हणजे मी एवढ्या मोठ्या पोस्टवरती आहे, माझा मुलगा असा कसा, हे भरपूर पालकांचं असतं.
सो आमच्याकडे कधी कधी जे क्लायंट्स येतात किंवा जे पालक येतात, सो त्यांना आम्हाला पहिले एक्सेप्टन्सकडे डायरेक्ट Exactly. करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यांचं असं असतं की नाही, 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 तो स्पीच आहे त्याच्याकडे, तो त्याचं आता ते स्पीचचं काहीतरी करा. पण स्पीच आहे तेच मी जसं तुम्हाला म्हटलं, तो फक्त आयडेंटिफाय करतोय. तो संवाद नाही साधत आहे. सो मला त्यांना कन्व्हिन्स करणं किंवा त्यांना अंडरस्टँड करणं, तिकडून आमची पूर्ण एक जर्नी असते. सो ती जर्नी पण खूप सुंदर असते. ती टफ असते डेफिनेटली, पण ती खूप सुंदर असते. मग जसं-जसं त्यांना डेव्हलपमेंट दिसते, मग जसं त्यांना कळतं, की नाही माझा मुलगा खरंच पहिल्या गोष्टी बोलत नव्हता. पण आता डॉक्टर अनिशा हे बोलतोय. मग डॉक्टर अनिशाकडे जायचं हे बोलतोय, तर आता तो संवाद साधतोय. त्याच्या मनात काय आहे ते तो तिकडे बोलतोय. तर हे जेव्हा त्यांना दिसतं ना, मग तेव्हा अजून ते 10 लोकांना बोलतात, "अरे हा फक्त ए बोलतोय, हा फक्त अकॅडमिक्सकडे जातोय." तर आपल्याला त्याला संवादाकडे नेणं गरजेचं आहे. कम्युनिकेशनकडे नेणं गरजेचं आहे. Yes. मग जसं तुम्ही मला बोललात, की एक्सेप्टन्स. मग ती एक्सेप्टन्सची जर्नी खूप डिफिकल्ट असते. ओके. त्याच्यामध्ये खूप सगळ्यात पहिले तर खूप जास्त स्ट्रेस येतो पालकांना. तो स्ट्रेसला पहिले अंडरस्टँड करणं आपण गरजेचं आहे. जेव्हा पालक आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांच्याकडे फक्त पिनपॉइंट नाही केलं पाहिजे, की हे नाहीये, ते नाही, हे नाही. ठीक आहे, नाहीये. पण ह्याच्या पुढे आपण काय केलं पाहिजे? जर बोलत नाहीये तर आपण संवादाकडे कसं गेलं पाहिजे? जर त्याला स्वतःची बॉडीची इमेज नाहीये, तर ती बॉडीची इमेज आपण कशी डेव्हलप केली पाहिजे, त्याच्या ब्रेनमध्ये ते त्यांना गाईडन्स देणं गरजेचं आहे. सो फक्त आपण त्याच्या वीकनेसेसकडे न बघता, त्याच्यामध्ये त्या मुलामध्ये काय स्ट्रेंथ आहे. कोणतं पण बाळ ऑटिस्टिक म्हणा किंवा टिपिकली डेव्हलपिंग म्हणा, ते असं रॉ नसतं. देव आपल्याकडे एकदम रॉ नाही पाठवत. त्यांच्यामध्ये काहीतरी स्ट्रेंथ्स असतात. Exactly. त्यांच्यामध्ये काहीतरी आपण म्हणू शकतो, की खूप स्पेशालिटीज असतात. सो त्या स्पेशालिटीज आपण किती लवकर पिकअप करू शकतो. त्याला काय आवडतं? आता सपोज त्याला पाण्यासोबत खेळायला आवडतं. मग आम्ही काय करणार? त्या पाण्याला घेऊन भरपूर व्हेरियस इन्फॉर्मेशन त्याला देणं गरजेचं आहे. सो ते स्ट्रेंथ्स तिकडे ओळखता येणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तिकडे. मला पुढच्या प्रश्नामध्ये विचारायला आवडेल, की आता तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय, वेगवेगळ्या प्रकारची मुलं, वेगवेगळ्या प्रकारचे पॅरेंट्स तुम्हाला भेटले असतील, तुम्ही त्यांना गायडन्स केलं असेल. पण मला विचारायला आवडेल, की सध्याचा इंडियामध्ये ऑटिझमचा आकडा काय आहे आणि त्या आकड्यासोबतच इंडियामध्ये त्याबद्दल किती अवेअरनेस आहे किंवा काही सोल्युशन्स आहेत आपल्याकडे? सो जसं तुम्ही बोललात, की सध्याचं करंट स्टॅट्स काय आहे? सो पहिले ना 89 म्हणजे ही जी हिस्ट्री मी जेव्हा आम्ही स्टडी करत होतो, ते 2021 मध्ये 2021 मध्ये ह्याचा लास्ट स्टॅट्स काढलेला. ओके. ओके. म्हणजे इंडियामध्ये. सो त्याच्यामध्ये होतं 89 मिलियनमध्ये 12% चा आकडा होता. सो 12% इज ऑल्सो व्हेरी बिग अमाउंट ऑफ पॉप्युलेशन. आणि हे तर मी म्हणेल, की आपण जे रेकॉर्डेड आहेत ते. मग आता सगळीकडेच आपण नाही पोहोचू शकत. म्हणजे गल्लीगोळ्यामध्ये किंवा आपण बोलू शकतो जे आउटस्कर्ट्स आहेत भारताचे इंडियामध्ये, ग्रामीण भाग आहे, त्याच्यामध्ये आपण इतकं जास्त अजून नाही पोहोचलेलं. हे तर माईट बी फक्त मेट्रोपॉलिटन सिटीजचं त्यांनी काढलं असेल, जिकडे ना डिजिट्स अवेलेबल असतील किंवा इंटरनेटमध्ये म्हणजे तुम्ही एक फॉर्म भरला आणि त्याच्यावरती ती गोष्ट झाली. सो मला ना असं वाटतं, जे पोलिओचं डोर टू डोर जाऊन जी सर्व्हिस होते, ती ऑटिझमची डोर टू डोर जाऊन सर्व्हिस होते, हे तर अजूनपर्यंत आपण भारत तिथपर्यंत पोहोचलेलं नाहीये. सो ह्याच्यामध्ये आत्ता करंटचा जर आपण सिनॅरिओ बघू ना, सो अगोदर होतं म्हणजे काही वर्षांपूर्वी ते जात होतं कुठेतरी एक 89 मध्ये एक आपल्याला मूल सापडायचं त्याच्यामध्ये. मग रिसेंटली जेव्हा आपण पॅन्डेमिक नंतर जेव्हा आपण परत एकदा स्टॅट्स काढले त्याचे, सो तेव्हा तिकडे होतं की 36 मध्ये 4 सापडायचे. पण करंट सिनॅरिओजमध्ये म्हणजे जसं आम्ही स्कूल्सशी सुद्धा टायअप आहोत किंवा आम्ही प्ले ग्रुप्सशी सुद्धा टायअप आहोत किंवा प्री नर्सरीज जे असते त्याच्यासुद्धा आम्ही टायअप आहोत. सो तेव्हा आम्हाला जेव्हा गोष्ट कळली ना, तो आत्ताचा जो आकडा आहे ना, तो प्रॉबब्ली जर मी म्हटलं 10 पैकी कुठेतरी 6चा आकडा आहे. सो ह्याच्यामध्ये सिव्हिअर, माईट आणि मॉडरेट या तिन्ही कॅटेगरीजमधले ऑटिस्टिक बच्चे आपल्याला दिसतात किंवा ऑटिझममध्ये, ADHDमध्ये असलेले, स्पेक्ट्रममध्ये असलेले बच्चे आपल्याला ऑब्झर्व होतात आणि आपल्यापर्यंत येतात ते. जसं की तुम्ही आता म्हटलात, की आपण प्रत्येक गल्लीबोळात जाऊ शकत नाही किंवा ग्रामीण भागामध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे. मग त्यांच्या घरी एखादं ऑटिझमचं बाळ येतं, मूल असतं. सो त्यांना असं वाटतं, की हां, झालं आहे असं.
पुढे त्यांना माहितीच नसतं की याच्यासोबत काय करायचं आहे, म्हणजे त्यांना तो अवेअरनेस नसतो. तर मी आपल्या डू ओरिजिनलच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की जर तुमच्या घरी असं बाळ असेल तर सोसायटीमध्ये, समाजामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये, इंडियामध्ये, स्टेट्समध्ये त्या मुलांसाठी काय काय असे स्पेशल फीचर, स्पेशल गोष्टी आहेत की त्या बाळाला दिल्या पाहिजेत? फॉर एक्झाम्पल आपली CRC एवढ्या चांगल्या लेवलला काम करते की प्रत्येक शहरामध्ये आज त्यांचा उपक्रम आहे की कुठेतरी त्या मुलांसाठी, स्वमग्न मुलांसाठी शाळा असावी, त्यांच्यासाठी Right. त्यांना पण बेटर शिक्षण मिळावं यासाठी Right. CRC इतके वर्ष काम करते, झटते. तुम्ही सगळे स्टाफ असाल, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करतात. Right. सो पण बऱ्याचदा असं होतं की त्या पॅरेंट्सना त्याच्याबद्दल माहिती नसतं. मग त्या ज्यांना माहिती नसतं त्यांनी काय सर्च केलं पाहिजे, कुठे कोणाशी चर्चा केली पाहिजे? सो सर्च करणे किंवा सध्या जसं तुम्ही बोलात की आपण नाही एवढ्या गल्लीगोळ्यामध्ये जाऊ शकत किंवा त्यांना तेवढी अवेअरनेस नसते. सो जसं मी तुम्हाला अगोदर पण म्हटलं की इंडिया इज अ व्हेरी सेन्सरी रिच एन्व्हायरमेंट आहे. मग जसं मी तुम्हाला काही सायन्स अँड सिम्पटम्स पण पहिले सांगितलेले की ओल्या गोष्टींना हात लावणे, न आवडता येणे, किंवा मी तुम्हाला म्हणेन इकडे की काहीतरी ओली गोष्ट खाणे ते पण आवडत नाही मला, किंवा जास्त काय कडक असेल ते पण खात नाही. सो हे काही सायन्स अँड सिम्पटम्स मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहेत. किंवा जसं मी तुमच्यासोबत बोलते तर तुम्ही माझ्यासोबत ना एक आय कॉन्टॅक्ट देऊन किंवा एक सस्टेन करून तुम्ही सोबत बोलत आहात. हे बच्चू जे आहेत ना ते आपल्याकडे बघतच नाही किंवा ते स्वतःच्याच दुनियामध्ये जास्त असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक आउटलाईन नाही बनत आहे त्यांच्या ब्रेनमध्ये. मी स्वतःच्या बॉडीला अंडरस्टँड नाही करत आहे, मी दुसऱ्याच्या बॉडीला अंडरस्टँड करू शकत नाही. त्याच्यासाठी ना बेसिकली सगळ्यात पहिले तर खेळ. पॅरेंट्सने आपल्या बच्चूसोबत खूप जास्तीत जास्त खेळणं हे गरजेचं आहे. कारण प्लेमधूनच जी डेव्हलपमेंट येते ना ती प्लेमधून येते. आता डायरेक्ट आपण शाळेमध्ये नाही पाठवत मुलांना. मी जसं सांगितलं की घरामध्ये आपलं वावरणं असतं, घरामध्ये बोलणं असतं. मग सगळ्यांचे कल्चर खूप वेगळे वेगळे असतात. म्हणजे मराठी चं कल्चर्स वेगळं असतं, जे साऊथ इंडियन जे कल्चर असतं ते वेगळं असतं, जे नॉर्थ इंडियन जे कल्चर असतं ते वेगळं असतं. मग त्यांची भाषा वेगळी असते, मग त्यांचं जेवणाची पॅटर्न वेगळी असते. सो या सगळ्या गोष्टी इनपुट्स आपण त्या बाळाला देणं गरजेचं आहे. या मुलांसाठी शाळा वगैरे अवेलेबल आहेत? काय वेगळे कोर्सेस किंवा काय वेगळे खेळण्याच्या गोष्टी वगैरे असं वेगवेगळ्या गोष्टी काय अवेलेबल आहेत का? CRC काय करतं ना, वेगळ्या देण्यापेक्षा जे आपण इन्क्लुझिव्ह आहे. सो जसं तुम्ही बोललात, तुमचा प्रश्नच हा होता की यांच्यासाठी काहीतरी वेगळं करणं. तर मला असं वाटतं CRCचा हा जो एक विजन आहे ना, त्यांना आपण वेगळं का करतोय? म्हणजे आपण आपल्या सोसायटीमध्ये इन्क्लुझिव्ह करण्यासाठी हा आपला उद्देश सध्या असणं गरजेचं आहे. सो आम्ही CRCमध्ये म्हणजे गेले मी त्यांच्यासोबत काम करत आहे, एक 5.5 वर्ष 6 वर्ष ऑलमोस्ट झाले आहेत मला. सो सुमित सरांचा जे आमचे मेंटॉर आहेत डॉक्टर सुमित शिंदे सर, त्यांचं अगोदरपासूनच हा विजन आहे की या मुलांना वेगळं न करता आपल्या सोसायटीमध्ये इंटिग्रेट करून घेणं किंवा इन्क्लुझिव्ह करणं हा सध्या उद्देश आहे. सो आम्ही म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये मी बघितलं जवळ-जवळ 1,500 मुलांना आपण मेन स्ट्रीमच्या स्कूलमध्ये इंटिग्रेट केलं आहे. सो जसं एक न्यूरोटिपिकली डेव्हलप जो बच्चू शिक्षण घेत आहे, तेच आपल्या ऑटिस्टिक मुलांना शिक्षण देणं हे आपण त्या लेवलवरती आहोत सध्या. सो ह्याच्या पुढे सुद्धा मी तोच माइंडसेट गाईड करेल इनफॅक्ट सगळ्यांना, की त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करणं, त्यांना काहीतरी स्पेशल हे करणं. सो नाही, आम्ही आमच्या पालकांना सुद्धा हेच गाईड करतो की सगळ्यात पहिले तर ते तुम्ही त्याला काहीतरी स्पेशल ट्रीट करणं हे सोडून टाका. म्हणजे आपला बच्चू एक 1.5 वर्षाच्या मुलाला आपण कसं ट्रीट करतो किंवा कसं बोलतो, कसं चालतो, कसं वागतो आपण त्यांच्यासोबत. मग जर चूक झाली तर त्याच्यासाठी पण ती चूकच असली पाहिजे. त्याच्यासाठी हे ना झालं पाहिजे की नाही ना रे त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा डिस्फंक्शन, वेगळी ट्रीटमेंट ही आपण नाही दिली पाहिजे. सो हे पालकांपासूनच आम्ही सुरुवात करतो आणि मग आम्ही टीचर्स, काउन्सिलर जे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना पण ही गोष्ट डायरेक्ट आपण एक गाईड केलं जातं की त्यांना नका वेगळं ट्रीट करू. ते काय वेगळे नाही आहेत, ते आपले इट्स अ पार्ट ऑफ आवर सोसायटी. मला तुम्ही जसं आता सांगितलं की त्या मुलांना मेनस्ट्रीम आणण्यासाठी CRC काम करते, तुम्ही काम करतात आणि इतक्या मुलांना आपण मेनस्ट्रीममध्ये आणलं देखील. असा एखादा अनुभव म्हणजे सुखद अनुभव की त्या बाळाला, त्या मुलाला आणलेलं ह्या ट्रीटमेंटसाठी की त्यांना काय ॲबिलिटीज, डिसेबिलिटी असतील म्हणून आणलेलं, पण आज तो मुलगा एक सर्वसामान्य आयुष्य जगतोय, जसे आम्ही बोलतोय ज्या क्षेत्रामध्ये तशीच तो मुलगा पण, असे एखादी आठवण?
आठवणी तशा भरपूर आहेत, पण एक रिसेंटली मी म्हणजे ना जे अनुभवलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडेल. त्या मुलाला डिस्चार्जसुद्धा झाला आहे. सो डिस्चार्ज प्रोसेससुद्धा CRCमध्ये आपण खूप हाय लेवलवरती रेकमेंड करतो किंवा एका विजन थ्रू आपण चालतो त्याच्यामध्ये. सो दॅट वॉज अ व्हेरी नाईस थिंग. जेव्हा ते पॅरेंट्स आमच्याकडे आले ना, त्या पॅरेंट्सला भरपूर क्वेरीज होते. म्हणजे द मोमेंट आमच्याकडे जो कॉल आला ना, त्यांचे एवढ्या क्वेरीज होते आणि नंतर त्यांचं असं होतं म्हणजे नंतर मी पण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेली. सो मला असं बोलायचं की अनिशा मॅम, वी आर सो सॉरी, आम्ही एवढे क्वेरीज तुम्हाला विचारतोय. पण मी त्यांना गाईड केलं की तीच गोष्ट आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. द मोर क्युरियस यू आर, द मोर यू हॅव अ क्वेरीज, आम्ही तुम्हाला खूप बेटर वेमध्ये गाईड करू शकतो. म्हणजे तुमचे जे क्वेरीज आहेत ना, ज्या मोठ्या क्वेरीज आहेत त्या आम्ही तुम्हाला स्मॉल याच्यामध्ये गाईड करून ते एका अप्रोप्रिएट ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही तुम्हाला गाईड करू शकतो. सो ते जे कन्सर्न्स घेऊन, मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत बिकॉज ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी, पण त्यांचे जे क्वेरीज आमच्याकडे आलेले ना, तर त्यांच्या क्वेरीज हे होते, तो एका ठिकाणी बसत नव्हता, तो बोलत नव्हता आणि तो जवळजवळ 2.5 वर्षाचा बाळ होता ते, आणि तो बोलत नव्हता आणि त्याला खेळायला आवडायचं नाही त्याच्या सोसायटीमध्ये जेवढे पण, म्हणजे ते बेसिकली फंक्शन्स, कोणते पण फंक्शन्स त्यांनी अटेंड केले नव्हते एवढ्या 2.5 वर्षामध्ये. आता जेव्हा आपण सोसायटीमध्ये जातो, जेव्हा आपल्या घरी एक बेबी बॉर्न होतं, वी आर सो क्युरियस की आपण कधी सोशल मीडियावरती ते डिस्प्ले करतोय किंवा आपल्याला पटकन व्हिडिओ कॉल येतात. पहिले तर जेव्हा बारसा असायचा तेव्हा लांबून लोक यायचे, मग माझा काका नाही आला म्हणून थांब, मग माझी काकी नाही आली म्हणून थांब, किंवा हे लोक नाही आले म्हणून थांबा. पण नाव द वेट इज गॉन. जसं बेबी बॉर्न होतं तसं आपण सोशल मीडियावरती किंवा व्हिडिओ कॉल्स आपण करतो, आपल्या एक्सटेंडेड फॅमिलीजला आपण कनेक्ट करतो, मग ते लोक आपल्या घरी येतात आणि आपण या सगळ्या गोष्टी करतो. पण त्यांच्या लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी त्या लोकांनी गमवलेल्या, कारण त्यांना ते कळून आलेलं की नाही, हा जसा खेळला पाहिजे तसा हा खेळत नाहीये, किंवा मी जेव्हा त्याला आवाज देतोय तेव्हा हा माझ्याकडे बघत नाहीये, किंवा मी जेव्हा लाडी गोडी त्याला करतोय तेव्हा तो एक इमोशनली माझ्यासोबत कनेक्ट होत नाहीये. जे कनेक्ट असतं ना पॅरेंट्ससोबत, ते खूप इम्पॉर्टंट असतं. टीचर्स, काउन्सिलर्स हे खूप नंतर येतात आपल्या लाईफमध्ये. सगळ्यात जो फर्स्ट कनेक्शन असतं ना, जो कनेक्ट आपण करतो, इमोशनल कनेक्ट, मग फिजिओलॉजिकल कनेक्ट, म्हणजे जेवण, भूक लागली, हे सगळे फिजिओलॉजिकल नीड्स असतात. सो त्याच्यामध्ये ती गोष्ट त्यांना कुठेतरी समजली की नाही, मी जेव्हा ह्याला आवाज देतोय हा माझ्याकडे येत नाहीये, किंवा वडील तासोनतास ऑफिसमध्ये असतात, मग जेव्हा माझ्याकडे तर नाही, मग ते कुठे गेले, काय गेले, जी क्युरिओसिटी असते, डोअरबेल वाजल्यानंतर ते परत पटकन पळत जाणं आणि बघणारे माझे वडील आणलेत, मग काय आणलंय, आपण जे चेक करतो, मग खाऊ आणलाय का माझ्यासाठी, किंवा मम्मीने काय आणलंय का माझ्यासाठी, ते काहीच तिकडे नव्हतं. सो ती गोष्ट त्यांना तिकडे अंडरस्टँड झाली. मग जेव्हा अंडरस्टँड झाली तेव्हा ते सगळे रिसर्च करायला लागले, सगळं शोधायला लागल्या गोष्टी, सायन्स अँड सिम्पटम्स त्याचे शोधायला लागले की माझ्यासोबत कनेक्ट होत नाहीये, मग मला स्माईल देत नाहीये, किंवा माझ्याकडे बघत नाहीये, किंवा जसं खेळलं पाहिजे तसं खेळत नाहीये, किंवा एका ठिकाणीच एका कॉर्नरमध्ये बघणं, या सगळ्या गोष्टी, किंवा बोलणं, जो मेजर त्यांचा कन्सर्न होता. सो ते गोष्टी तो करत नाहीये. मग जेव्हा त्यांनी ते सर्च केलं आणि भरपूर विविध त्यांना माहिती भेटल्या, सो CRCची वेबसाईट त्यांना दिसली, दे केम अक्रॉस आवर वेबसाईट, आणि त्याच्यामध्ये जे आपले ऑलरेडी पॅरेंट्स ज्यांना डिस्चार्ज भेटला आहे, जे ऑलरेडी आपल्यासोबत ट्रीटमेंट घेत आहेत, त्यांनी जे आपल्याला व्ह्यूज दिले आहे किंवा त्यांचं जे डिस्क्रिप्शन होतं ते त्यांना कुठेतरी कनेक्ट झालं की अच्छा हां या गोष्टी तर माझ्या बच्चूमध्ये पण आहेत, मग हे एक्सपर्ट्स आहेत, तर आम्हाला एक्सपर्टकडे जाणं गरजेचं आहे. सो जेव्हा ते आले ना आमच्याकडे आणि आम्ही त्यांचं एक निदान केलं, एक असेसमेंट केली, तर त्या सगळ्या गोष्टी, सो जेव्हा सुमित सरांसोबत त्यांची भेट पण घालून दिली, मग तेव्हा सुमित सरांनी म्हटलं की आम्हाला फक्त एक 10 ते 12 महिने द्या, त्याच्यामध्ये आपण या मुलाला मेनस्ट्रीम स्कूलमध्ये इंटिग्रेट करू, तुमच्यासोबत कनेक्ट करू, खेळणं जे तुमचा कन्सर्न आहे तो त्या प्रकारे खेळेलसुद्धा, सोसायटीमध्ये सुद्धा जाऊन तो खेळेल, या सगळ्या गोष्टीचं आपण त्यांना एक विजन दिलं. सो जेव्हा हे आपण विजन देतो, सो आपण कोणते पण तेव्हा खोटे सल्ले देत नाही.
जेव्हा विजन देतो तेव्हा आपल्याकडे सगळी एक आउटलाईन असते. सो जसं मी बोलत होते की तो कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतोय, म्हणजे माइल्ड, मॉडरेट किंवा सिव्हिअर, राईट. सो त्याच्यामधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी जसं एक प्रॉपर असेसमेंट करणं गरजेचं आहे. सो आपण जेव्हा असेसमेंट करतो, असेसमेंटमधून आपल्याला भरपूर गोष्टी अंडरस्टँड होतात की आपण त्याचं पुढे 5 वर्षामध्ये आपण या बच्चेला कुठे बघतो, हे आपल्याकडे विजन असणं गरजेचं आहे. आणि ते विजन असंच नाही, इट कम्स विथ द एक्सपर्टीज, राईट. सो तुमचं शिक्षण काय आहे त्याच्यामध्ये, मग तुमचे एक्सपिरियन्स काय आहे, तुम्ही किती वर्ष त्याच्यामध्ये काम केलं आहे, तुम्ही त्या टॉपिकला घेऊन किती जाणकार आहात, हे खूप जास्त तिकडे महत्त्वाचं आहे. सो त्यांनी मी असं गाईड करेल पालकांनी कुठे पण न जाता, जसं एक प्रॉपर एक्सपर्टीजकडे जाणं, प्रॉपर डॉक्टरकडे, जे डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन्स असतात त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. म्हणजे हा जर असं नाही आहे की आपण काहीतरी मेडिकेशन्स घेतले की आपण बरं झालो. दिस इज नॉट मलेरिया. मलेरियामध्ये तरी आपण मलेरियामध्ये सुद्धा काय होतं की आपण त्याचे सायन्स अँड सिम्पटम्स काय येतात, माझं दुखतंय, ताप आला आहे, या सगळ्या गोष्टी असतात. पण त्याच्यावरती जसं आपण व्हायरसवरती काम करतो, जे त्यांचे अँटीडोट्स असतात ते सिम्पटम्सवरती काम करणारे नसतात, ते काम करणारे असतात व्हायरसवरती. सो आपल्याला सुद्धा माहिती असणं गरजेचं की सायन्स अँड सिम्पटम्स वेगळे आहे, त्याचा रूट कॉज वेगळा आहे. सो ते जो सायन्स अँड सिम्पटम्स तो आमच्याकडे घेऊन आलेला ना, त्याचे रूट कॉज जेव्हा आम्हाला कळले ना, तेव्हा सुमित सरांनी त्यांना एक छान विजन दिलं की आपण पुढच्या 10 ते 12 महिन्यापर्यंत आपण जे तुमचे क्वेरीज आहेत ते सगळे रिझॉल्व्ह झालेले असतात. आणि येस, डेफिनेटली विथ विगरसली, म्हणजे त्यांचा पण भाग याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आणि खूप मेजर होता. जसं मी तुम्हाला सांगितलं, दे वर व्हेरी क्युरियस पॅरेंट्स. सो दॅट वॉज अ प्लस पॉईंट फॉर अस, कारण आम्ही जे त्यांना सांगत होतो, आम्ही जे गाईड करत होतो, ते घरी जाऊन सुद्धा त्याच सिक्वेन्समध्ये ते लोक फॉलो करत होते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, ऑटिझम हा खूप जास्त डिटेलचा भाग आहे ना, सो त्याच्यामध्ये एक डेडिकेटेड थेरपिस्ट, डॉक्टर, एक डेडिकेटेड पॅरेंट हे असणं खूप गरजेचं आहे. सो असं नाही की आपण तो रोज येतोय आणि आपण काहीतरी ट्रीटमेंट दिली आणि आपण त्यांना घरी पाठवलं, मग घरी पालकांना समजतच नाही की घरी त्याच्यावरती काय काम केलं पाहिजे. सो CRCमध्ये आपण काय करतो, जी प्रोटोकॉल आपण दिला आहे, जे आपण ट्रीटमेंट्स दिली आहेत, त्याच्या सगळ्या गोष्टीवरती आपण पॅरेंट्सना सुद्धा गाईड करतो. आमच्यासोबत जो बच्चू असतो तो थोड्या काळा वेळेसाठी असतो, पण पालकांसोबत तो दिवसभर असतो. मग त्याच्यामध्ये त्यांना प्रॉपर गायडन्स भेटणे खूप गरजेचं आहे. मग जेव्हा आम्ही त्यांना गाईड करायचो ना, ते खूप प्रॉपर सिक्वेन्समध्ये फॉलो करायचे. म्हणजे त्या पालकांचा मी असं म्हणेन की जेवढा कॉन्ट्रीब्युशन माझ्या थेरपिस्टचा आहे त्याच्यापेक्षा अधिक पटीने त्या पालकांचा आहे, बिकॉज त्यांनी आमच्यावरती थोडा विश्वास ठेवला, त्यांनी ते सिक्वेन्स फॉलो केलं आणि त्यांचे डाऊट्स एव्हरी सेशनमध्ये असायचे. दॅट वॉज अ व्हेरी गुड थिंग फॉर मी, कारण जर तुमचे डाऊट्स आले म्हणजे तुम्ही ती गोष्ट करत आहात. कारण त्यांना मग मॉडिफाय करणं, त्यांना अजून डिटेलमध्ये गाईड करणं, बिकॉज आम्ही जे सांगितलं आहे ते सांगणं आणि समजणं हा खूप 2 वेगळा भाग आहे. सो त्यांनी खरंच ती गोष्ट समजली आहे का, ते अप्रोप्रिएटली जात आहे का तसं प्रोटोकॉल, मग ते मला कळून यायचं की की हे असं नाही, तुम्ही या डायरेक्शनमध्ये ट्राय करा. मग जेव्हा ते दुसऱ्या डायरेक्शनमध्ये ट्राय करायचे आणि त्यांना छान रिझल्ट्स भेटायचे ना, मग दे वर द हॅपीएस्ट पॅरेंट इन द वर्ल्ड. मग त्याने आम्हाला व्हिडिओ डॉक्युमेंटेशन पाठवायचे की मॅम तुम्ही असं सांगितलेलं की या गोष्टी आता तो करायला लागला आहे. जो पहिले स्वतःचं नाव नाही बोलायचा किंवा मम्मी, स्वतःचं नाव खूप नंतरची गोष्ट आहे, पण मम्मी, पप्पा, आई, वडील, दादा, दीदी किंवा काका, काकी, जसं मी म्हटलं की भारतामध्ये आपण एकत्र राहतो. वेस्टर्न कंट्रीजसाठी आपण असं नाही की वेगळं वेगळं राहणं नाही. वी डोंट बिलीव्ह इन दॅट, वी बिलीव्ह इन जॉईंट फॅमिलीज. सो ह्याच्यामध्ये तो यू विल नॉट बिलीव्ह, काही मंथ्समध्येच सगळ्यांना कॉल आउट करायला चालू केलेलं त्याने. दॅट वॉज द व्हेरी अमेझिंग थिंग, जे पॅरेंट वर व्हेरी हॅपी. सो मी त्यांना तेच गाईड केलं. हे एक छोटंसं आपल्याला आउटकम भेटलेलं आहे, पण जसं जे विजन आहे त्या विजनकडे आपण फोकस ठेवूया. सो जो विजन, येस, विजन ह्या शब्दावरतीच माझा पुढचा प्रश्न आहे की आता मला माझ्या डू ओरिजिनलच्या प्रेक्षकांना तुमच्या मार्फत सांगायला आवडेल की CRC गेले कित्येक वर्ष याच्यामध्ये काम करते, तर ते आत्ता मग आपण आपल्या माध्यमातून सांगूयात की ते कुठल्या शहरामध्ये CRC अवेलेबल आहे, तिथे किती तुमच्यासारखे लोक तिथे काम करत आहेत, जे मुलांना ट्रीट करत आहेत, त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतात, काम करतात, तर ते सांगा.
सो CRC हे कित्येक 16 वर्षापासून जी ह्याची स्थापना केली ऑर्गनायझेशनची, ते डॉक्टर सुमित शिंदे सरांनी केली. सो ते वेन ही केम इन टू दिस फील्ड, तेव्हा त्यांचं हेच होतं की इन्क्लुझिव्हनेस, कोणत्या पण व्यक्तीला वेगळं फील करणं, हा तो कधीच उद्देश नव्हता त्यांचा. सो आपण किती त्यांना आपण इन्क्लुझिव्ह करू शकतो. सो इन्क्लुझिव्ह आपण फक्त आपल्याच एरियामध्ये केलं पाहिजे का, तर नाही. सो त्यांचं जे विजन होतं ना, ते एक वाढत गेलं. एका आपण बोलतो ना, हे झाड फक्त दिसतं, पण त्याचे जे रूट्स असतात ना, ते रूट्स आपल्याला स्प्रेड होणं आणि जितकं जास्त आपण ते मोठं करू, दॅट इज व्हॉट ही विजन ऑफ. सो आपलं सध्या जे ऑर्गनायझेशन आहे ते ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये आहे, ते नवी मुंबईमध्ये आपले भरपूर सेंटर्स आहेत. मग त्याच्यामध्ये मुंबईमध्ये आपण आहोत, मग आपण नाशिकमध्ये आहोत, आपण नागपूरमध्ये आहोत. आणि आपलं सध्या ज्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही ऑफलाईन पॉईंट ऑफ व्ह्यू, त्या लोकांपर्यंत आपण ऑनलाईन माध्यमातून पोचतो. मग आपले जे क्लायंट्स आहेत ते US मध्ये आहेत, ते UK मध्ये आहेत, ते टॅक्सिसमध्ये आहेत, ते डॅलसमध्ये आहेत, ते UAEमध्ये आहेत, ते दुबईमध्ये आहेत. मग त्यांना आपण ऑनलाईन पॉईंट ऑफ व्ह्यू कसं गाईड करू शकतो, हे आपण याच्यावरती काम करतो. सो नॉट ओनली विथ रिस्पेक्ट टू इंडिया, पण इंडियाच्या बाहेरसुद्धा आपलं सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं डेफिनेटली चालू आहे. एक अवेअरनेस किंवा त्यांना गायडन्स कसं गेलं पाहिजे. आणि बेसिकली तो मुलगा किती इंडिपेंडेंट झाला पाहिजे, स्वतःच्या सगळ्या गोष्टी त्याला समज, बोलणं, चालणं, उठणं, बसणं सोसायटीमध्ये, हे स्वतः त्याने कसं केलं पाहिजे, या विजनपासून आपण चालतो. आणि मेनस्ट्रीममध्ये स्कूलिंग म्हणा, फ्रेंड्स म्हणा, एक सोसायटी म्हणा, त्यांना आपण कसं आणू शकतो, त्याच्या मॅक्झिमम कॅपेबिलिटीजमधून, हे आपलं विजन आहे. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं की वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळी कामं, चांगली कामं करणारी माणसं मी तुमच्यासोबत आणून ठेवतो. आपल्याला खूप चांगली माहिती, चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. मी माझ्या डू ओरिजिनलच्या प्रेक्षकांकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून CRCच्या पुढच्या वाटचालीस, तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.